सांगितलं नाही ते डुक्कर बरं का माहित नाही असं. बरं इम्पॉर्टंट रे 5 कोणासाठी बघायचं तर आमचं विमान असं का जाते की दरवेळेस असं वरती 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 जाते ना, कोणाचं खाली खाली येतं, क्वचितच असेल सरळ जातो. माझा डोळा बहुतेक असा आहे तिरका. मग आता कॉन्व्हेक्स मिरर साठी रे 5 बघायचे, ऑब्विसली रेज इन्फानाइट पाहिजेत, पण आम्ही इम्पॉर्टंट 3 कन्सिडर करतो आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी इमेज अनालिसिस होतं. मग त्याच्यामध्ये पहिला घेऊया रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. चालेल ना. आणि मग ठरलं की बाबा आपण याला आतमधल्या बाजूनं कोटिंग करूया. म्हणजेच जो कर्व इनसाइड पोर्शन आहे तो कोटिंगचा झाला, म्हणजे इकडचा जो बल्ज्ड आउटवर आहे बाहेर फुगलेला आहे तो माझ्यासाठी काय झाला रिफ्लेक्टिंग सरफेस, म्हणजे तो माझ्यासाठी पॉलिश्ड रिफ्लेक्टिव्ह सरफेस किंवा दॅट इज आवर मिरर म्हणूया आपण. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल मी थोड्या वेळासाठी पुढे एक इमॅजिनरी सर्कल ड्रॉ करायचं ठरवलं. असं इमॅजिनरी असं का केलं कळालं का, तर मला हे समजावं की जवळजवळ इथं सेंटर असेल, इथं कुठंतरी फोकस असेल असं मला दिसावं म्हणून मी असं केलं. आणि मग एक मस्त अशी एक इमॅजिनरी लाईन मी ड्रॉ केली. चालतंय का. ओके. मग आता मजा अशी आहे की याला मी काहीतरी ए म्हटलं आणि याला काय म्हटलं बी म्हटलं. मग जर मी ए बी अशी एक लेन म्हणजे किंवा एक अशी लाईन जर ड्रॉ केली तर ती माझ्यासाठी कोण असेल अपर्चर. काय असेल बरोबर ना, अशी ही ए बी. आणि मग आता ऑब्जेक्ट कुठे आहे तर मी म्हणलं मला काय माहिती कुठे आहे, म्हणजे कुठे आहे इन्फिनिटी. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असले की रेज कशात असतात पॅरलल येतात, हे आपण 10वीला स्टडी केलेलं आहे. मग पॅरलल रेज साठी आणि नसेल कळत ना तुम्ही मग कधी तो 10वीला कुठं होतो 10वीला काय काय विचार करतात, काय काय लोक म्हणतात मी 10वीला होतो असं विचार करत केलं. मग त्यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे की हा सूर्य आहे समजा, सूर्य हा एक रे आणि हा दुसरा रे. आता जसे 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 लांब 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 जातात बघा त्यांचं कर्वेचर कमी वाटतं आपल्याला. मग कॉन्सेप्ट अशी असते की ज्या वेळेस हे रेज सूर्यापासून आले म्हणजे 15 कोटी किलोमीटर लेंथ ट्रॅव्हल करून आले, मग त्यावेळेस आपण असं कन्सिडर करतो की ते रेज आता कशात एकमेकांना पॅरलल. म्हणून मग आता इथे एक असा रे दाखवला, इथं दुसरा. आता हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत. मग हा जरी या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल तर ऑब्विसली हा सुद्धा कुठला तरी एक घेतला ते पुरेसं आहे. समजा आम्ही असं ठरवलं की हा वरचा घेऊया, मग हा आला 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 इथं आता इथं आला असं आणि इथं इन्सिडेंट झाला. मग आता तुम्हाला माहित आहे ज्या वेळेस तो सरफेस वरती पडला तर तुम्हाला माहित आहे की या सरफेसच्या मागच्या बाजूला काय केलंय पॉलिश. मग ते कोटिंग पुढे जाऊ देत म्हणजे रे मागे जायचा विषय नाही. मग आम्ही असं दाखवलं की समजा इमॅजिन करा एक उदाहरण की इथं हा याला अशी एक परपेंडिक्युलर दाखवली तर परपेंडिक्युलर बघा ना अशी परपेंडिक्युलर, तर हा रिफ्लेक्ट झाल्यानंतर रेज समजा हा असा वरती सरकला. मग इथं कोणतं वरती गेलं ना, पण आम्हाला मात्र हा भास असा होतो की तो कुठे आला फोकस मध्ये आला आणि पुन्हा असा गेला असं आम्हाला लक्षात आलं. मग रियालिटीमध्ये ज्यावेळेस हा इन्सिडेंट होतो सरफेस वरती आफ्टर रिफ्लेक्शन तो वरती जाणार आहे, पण आम्हाला काय वाटतं तो मागे गेला. आणि मग पॅरलल रे आपण त्याला हे म्हणूया की काय व्हर्च्युअल रे दिसतो आपण तिथे खोटा रे, आणि तो कुठून जाताना दिसतो आपल्याला फ्रॉम फोकस. मग रिअल मध्ये जो रिअल रे आहे तो इकडेच गेला पण आपल्याला फील होत ते. आणि मग आता मला सांगा की हा पॅरलल रे कुठून जाताना दिसतो तुम्हाला फोकस मधून. समजलं का, नक्की कळालं का. मग बेसिकली काय असतं बरं, जर हा दुसरा रे जर इथं असा पडला तर हा पण इकडे जाताना दिसणार ना, म्हणून तुम्हाला तो भास होतो की तो इकडे गेला म्हणून. कळालं का. मग तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेस हे रेज या सरफेसवरती पडतात ना बाळांनो त्यावेळेस हे रेज जवळ येतात का लांब जातात बघा.
हे जवळ होते, लांब चालणार आहे. मग आपल्याला कढई कळते का? कढई 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 पता है, किचन में होते ना हम, उसको उसके अंदर बहुत कुछ बनाते हैं ना. कढई कळते का अंदर सगळं? हा, मग सांग हा म्हणायचं, हा 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 ऐसा करणे. मग आता मी कढई सरळ ठेवली आणि त्याच्या सगळ्या बाजूने अशा गोट्या टाकल्या, तर त्या सगळ्या गोट्या दगड काय टाकल्या, त्या गोट्या सेंटरला यायचं बघतील ना. आता ती कढई उलटी केली आणि त्याच्यावर गोट्या टाकल्या, तर त्या लांब जायचं बघतील. मग कढई सरळ केली. आता तुम्ही बघता तुमच्या आमच्या घरी सेट बॉक्स असतो, वरती छत्री असते. हा, मग ती मला सांगा, ती रेज एकत्र करायची बघते, ती छत्री उलटी करून लावली तर ती एकत्र आणेल का पसरवणार? मग बाळांनो, हा रेज एकत्र आणतो का असं लांब टाकतो? म्हणजे जर एकत्र आणण्याला जर आम्ही कॉन्व्हर्ज बोलत हा वर्ड यूज करत असेल तर हा डायव्हर्ज असतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर यालाच आम्ही डायव्हर्जिंग मिरर म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे? कारण हा रेजला एकत्र आणायचं बघतो का सेपरेट करायचं बघतो? समजलं का? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, वेन पॅरलल रेज, बघा हा काय म्हटलं, रेज पॅरलल टू, हा तर आपण काय म्हणायला पाहिजे, वेन रेज विच आर ते कशा असतात? पॅरलल ना रे बाळांनो, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस बघा, पासेस फ्रॉम फोकस, बरोबर आहे की नाही? फोकस आफ्टर दी रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते कुठून गेलेले असतात? तर फोकस मधून जातात. बरोबर आहे का? एवढं सोपं आहे. मग जर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर सेम परत आता मला पुढे जावं लागणार. आता मला सांगा, सेकंड केस मध्ये बी मध्ये मी रे कसे दाखवायला पाहिजे, तर फोकस मधूनच जाणार आहे. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणायला पाहिजे सेकंड केस, रेज पासिंग फ्रॉम फोकस. आता परत डायग्राम एकदम व्यवस्थितपणे बघायचे. फोकस सेम आपल्याला तसंच बोलावं लागेल. समजा आपण असं केलं, इमॅजिनरी आणि याच्यातला इथून एवढा हा खरा आपला मिरर घेतला. मग तो आतमधल्या बाजूने काय केलं आपण, त्याचं कोटिंग केलं. म्हणजे इकडचा सरफेस काय झाला, मिररचा झाला. मग हे तुमच्यासाठी सेंटर असेल, हा फोकस असेल, आणि मग एक अशी इमॅजिनरी लाईन आम्ही पास केली. चालेल का? मग हा तुमचा आहे फोकस, हे आहे सेंटर, हा कोण आहे? फोकस. इमॅजिन करा बाळांनो की एक जो रे आहे तो असा इन्सिडेंट होतोय. बरोबर आहे की नाही? रे काय होतो? तो इन्सिडेंट. आता तुम्हा सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळेस तो इथं येणार आहे, इथं आल्यानंतर तो पुढे येऊ शकतो का? म्हणजे त्याला या सरफेस पासून इकडे बाहेर यावं लागेल. आणि मग जर तुम्ही या सरफेसला इथं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि जर लॉ ऑफ रिफ्लेक्शन फॉलो केला तर तो तुम्हाला असा जाताना दिसणार. मग हा अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इक्वलच असणार. म्हणजे याचा अर्थ जेव्हा एखादा रे कुठं असतो, फोकस मध्ये किंवा फोकस मधून जाणार असतो, तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन झालं की तो कसा असतो? पॅरलल. कोणाला असतो रे सोनांनो? या प्रिन्सिपल ऍक्सिसला असतो. बरोबर आहे की नाही? आणि मग इथं आता लिहिता येईल का रे? तुम्ही काय म्हणायला पाहिजे? The rays which passes from focus ना रे, focus are parallel to principal axis. पण कधी? आफ्टर दी रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते पॅरलल येतात. बरोबर आहे का? एवढं सोपं आहे. मग आता मला सांगा, तिसरी कंडिशन तर किती सोपी असेल बरं. आता सी, रेज विच पासेस फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर. बरोबर आहे का बाळांनो? मग आता तुम्ही मला सांगा, परत या ठिकाणी हा तुमचा मिरर असेल, हा एवढा मिरर, मग इथे तुमचं कोण आहे? सेंटर. बरोबर आहे ना? मग हा कोण आहे? फोकस. मग हा झाला तुमचा प्रिन्सिपल ऍक्सिस. इमॅजिन करा बाळांनो, इमॅजिन करा
की एक रे असा याच्यावरती मी इन्सिडेंट करतोय. बरोबर आहे का? मग आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की हा इन्सिडेंट रे कुठे जाताना दिसतोय तुम्हाला? सेंटर मध्ये. मग तुम्ही जर याच्याकडे बघितलं ना याच्याकडे, तर बरोबर हे सरफेसला नॉर्मल असते. मग हे नॉर्मल म्हणल्यानंतर नॉर्मल सोबत 0 अँगल झाला, म्हणजे आहे त्याच रस्त्याने तो रिटर्न जात असतो. बरोबर आहे की नाही? मग समजलंय का हे सगळं? मग तुमच्या लक्षात आलं असेल विच पासेस फ्रॉम सेंटर, मी असं म्हटलं तर चालेल, रिट्रेस इट्स ओरिजिनल पाथ. याचा अर्थ कळाला का? तो त्याचा ओरिजिनल जो रस्ता आहे तो रिट्रेस करतो, परत त्याच रस्त्याने माघारी फिरतो, असा त्याचा अर्थ झाला. समजलं का? मग मला साध्या सोप्या भाषेत सांगा, इन्फानाइट रेज काढायची गरज नाही, 3 काढले तर चालतील. मग पहिला रे तुम्ही प्रिन्सिपल ऍक्सिसला कसा काढला? पॅरलल. मग आफ्टर रिफ्लेक्शन तो कुठून जातो? फोकस मधून. फोकस मधून जाणारा रिफ्लेक्शन नंतर पॅरलल होतो. बरोबर आहे की नाही? आणि जो सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातो तो त्याचा रस्ता बदलत नाही. आफ्टर रिफ्लेक्शन रस्ता बदलत, तो रिटर्न जातो. बरोबर आहे ना? म्हणजे याच्या आणि याच्यामध्ये किती डिग्री? तर इकडे जायचं होतं इकडं आणि फिरला माघारी, म्हणजेच किती डिग्री? 180 डिग्रीचं डेव्हिएशन झालेलं असतं. समजलं का? मग सगळ्यात जास्त डेव्हिएशन होतं ना त्या केसमध्ये, जातो इकडं. आता याच्या अगोदर तुम्ही बघा, आता त्याला जायचं होतं इकडे आणि गेला इकडे, म्हणजे हे डेव्हिएशन लेस दॅन 180 डिग्री. इकडे बघा, त्याला जायचंय कुठं? इकडे सरळ आणि फिरला वरती, म्हणजे लेस दॅन 180. पण या केसमध्ये बघ ना, जायचं इकडे आणि डायरेक्ट फिरला माघारीच ना, म्हणजे डेव्हिएशन किती? 180 डिग्री. जायचं होतं इकडं, ठीक आहे, इकडे जाईल, पण जायचं होतं इकडून डायरेक्ट माघारीच गेलं, म्हणजे सगळ्यात जास्त डेव्हिएशन ना. डेव्हिएशनचा अर्थ होतो, डेव्हिएशन मी सांगितलं ना, डेल्टा डेव्हिएशन शिकवलेलं आहे तुम्हाला, सांगितलेलं आहे. याचा अर्थ आहे चेंज इन डायरेक्शन. बरोबर आहे की नाही? समजलं का? जायचं होतं इकडं, गेला तिकडं, असा त्याचा अर्थ झाला. समजलं हे सगळं?